सर्वांना नमस्कार। आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सर्व शालेय स्पर्धा करणाऱ्या सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी आपले हे यूट्यूब चॅनल अतिशय मार्गदर्शन करणारं ठरत आहे। तरी जे काही विद्यार्थी 4थी पासून ते 8वी पर्यंत जे काही शालेय स्पर्धा परीक्षा करणारे आहेत त्या सर्वांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच यावरती आपण 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, नवोदय, मंथन, BDS, STS याचे नवनवीन व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आपण या अगोदर 5वी स्कॉलरशिपचं पहिलं प्रकरण या ठिकाणी पाहिलेलं होतं। तर या ठिकाणी आज त्याच्या पुढचं प्रकरण, पहिलं प्रकरण आपण पाहिलेलं होतं 4-5 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ पण अपलोड केलेला होता। असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड, अक्षरे आणि ध्वनी यांची सांगड। तर आज पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट। म्हणजेच काय, मूळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे। मूळाक्षरातील अक्षरे वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा त्याचा अर्थ होतो। आता मूळाक्षर म्हणजे काय, तर ए पासून झेड पर्यंत जे काही आपले अल्फाबेट आहेत, काय आहेत अल्फाबेट, किती अल्फाबेट आहेत 26 अल्फाबेट आहेत, 26 ए ते झेड पर्यंतचे। त्यावर आधारित हे प्रकरण आहे। अतिशय सोपं प्रकरण आहे। तरी परंतु तुम्ही या अगोदरचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर प्रत्येक प्रश्न इंग्रजीचा जेव्हा विद्यार्थ्यासमोर प्रश्न येतो त्या प्रश्नामधील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पाहत असताना ते प्रत्येक शब्द तुम्ही लिहून घ्यायचा आहे, काळजीपूर्वक पाहायचा आहे। ठीक आहे, तर बघूया आपण आता पहिला प्रश्न। या ठिकाणी काही प्रश्न हे नमुना प्रश्न, सॅम्पल क्वेश्चन्स म्हणून दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते सोडून पण दिलेले आहेत। तरी पण बघूया। Select the group of letter from the name of things used in rainy season. Select the group of letters to form the name of thing used in rainy season. Select म्हणजे काय, निवडणे, ग्रुप म्हणजे गट, लेटर्स म्हणजे अक्षर, फ्रॉम द नेम ऑफ थिंग, थिंग म्हणजे वस्तू, नेम म्हणजे नाव, रेनी सीझन, रेनी सीझन म्हणजे काय, पावसाळा ऋतू। म्हणजे त्याने असा प्रश्न विचारलेला आहे की पावसाळा ऋतूमध्ये कोणती वस्तू वापरली जाते। आता पावसाळा ऋतूमध्ये कोणती वस्तू वापरली जाते, तर पावसाळा ऋतूमध्ये आता पाऊस पडत असताना आपण रेनकोट वापरतो, बरोबर आहे। त्याच्यानंतर आपण छत्री पण वापरतो पावसाळा ऋतूमध्ये। आता या ठिकाणी हा जो इथे शब्द दिलेला आहे बघा, या ठिकाणी काही अक्षरे वगळलेली आहेत, काही अक्षरे त्या ठिकाणी दिलेली नाहीत। तर आता या ठिकाणी रेनकोटची स्पेलिंग तर RAIN आहे, बरोबर आहे। त्या ठिकाणी तर तो शब्द येणार नाही। आता दुसरा शब्द छत्री, छत्रीला कोणता शब्द आहे, अम्ब्रेला, UMBE, अम्ब्रेला, UMBRELLA, अम्ब्रेला। मग या ठिकाणी बघा हा जो शब्द आहे पहिला अक्षर दिलेलं नाहीये, UMB, तिसरं अक्षर दिलेलं नाहीये, REL, त्याच्यानंतर पुढचं पण अक्षर दिलेलं नाहीये, म्हणजे UBL हा त्याचा काय झालेला आहे, हे त्याचं उत्तर झालं। म्हणजे अम्ब्रेला म्हणजे छत्री, म्हणजे या ठिकाणी पहिलं अक्षर, तिसरं अक्षर आणि शेवटून दुसरं अक्षर, अशा पद्धतीने UBL म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दुसरा, पर्याय क्रमांक दुसरा हे या प्रश्नाचं उत्तर आहे। खूप सोपा प्रश्न आहे अम्ब्रेला आणि त्याच्यामध्ये UBL बघा या ठिकाणी उत्तर पण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। पुढे बघा पुढचा प्रश्न, फाइंड द नेम, फाइंड म्हणजे शोधणे, फाइंड द नेम, नेम म्हणजे नाव, प्रोफेशनल, प्रोफेशनल म्हणजे काय, व्यावसायिक, प्रोफेशनल म्हणजे काय, व्यावसायिक, गिवन लेटर्स
आता ह्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. व्यावसायिक, व्यावसायिकाचं नाव आपल्याला ओळखायचं आहे. आता व्यावसायिक म्हणजे काय आपण म्हणतो बघा ग्रामीण भागामध्ये 12 बलुतेदार, सुतार, चांबार, लोहार हे व्यावसायिक आहेत. सोनार हे व्यावसायिक आहेत. तर ह्याच्यामध्ये की हा जो शब्द दिलेला आहे CARPANTER, CARPENTER, CARPAINTER, CARPENTRY म्हणजे या ठिकाणी नेमकं कोणतं येईल, कशाला काय म्हटलं जातं. तर हा जो शब्द आहे हा शब्द पर्याय क्रमांक 3 कारपेंटर म्हणजे सुतार, जो लाकूड कापून वेगवेगळी लाकडापासून वस्तू तयार करतो त्याला सुतार असं म्हटलं जातं. कारपेंटर म्हणजे या ठिकाणी, आणि जे इतर जे शब्द आहेत ते शब्द पण त्याची स्पेलिंग बदललेली आहे त्याने, परंतु तिसरी बरोबर आहे CARPENTER. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. चूज म्हणजे काय, निवडणे. CHOOC, चूज म्हणजे निवडणे, करेक्ट म्हणजे बरोबर, ऑप्शन म्हणजे पर्याय. या पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये 5वी स्कॉलरशिपला विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय विचारलं जातं बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी शब्द आहे DOG. आता ह्या डीचा आकार कसा आहे, हा वरी आहे. ही डीची जी लाईन आहे ती वरी आहे. ओ, आता ह्याच्यामध्ये समजा आपण असा जर विचार केला हो का, असा असा ओ सरळच येणार, या ठिकाणी हे सरळच येणार, पुन्हा या ठिकाणी खाली जाणार. म्हणजे अशा पद्धतीचा आकार या ठिकाणी येतो. म्हणजे डॉगचा आकार अशा पद्धतीचा दिलेला आहे. डॉगचा आकार म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीची आकृती या ठिकाणी येते हे आपल्याला या ठिकाणी का करायचं आहे, ओळखायचं आहे. मग GOAT, आता जी कुठं जाईल, खाली, ही खाली, आणि ओ ये सरळच येणार या ठिकाणी ही खाली जाईल, आणि टी काय येईल, वरी जाईल. म्हणजे सुरुवातीला खाली आणि पुन्हा शेवटचं वरी, म्हणजे पर्याय क्रमांक 1. या पद्धतीचा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे आणि अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न, 4था प्रश्न बघा, सिलेक्ट द फर्स्ट लेटर. सिलेक्ट म्हणजे काय, निवडणे. फर्स्ट लेटर म्हणजे पहिलं अक्षर. सिलेक्ट म्हणजे निवडणे, फर्स्ट लेटर म्हणजे पहिलं अक्षर. ईच ऑफ वर्ड्स, काय, ईच ऑफ वर्ड्स म्हणजे ईच म्हणजे प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर तुम्हाला निवडायचं आहे. या प्रत्येक शब्दामधलं पहिलं अक्षर तुम्हाला निवडायचं आहे. आणि निवडल्यानंतर गिव्हन इन द बॉक्स फ्रॉम अ न्यू वर्ड, ह्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होतो. आणि त्याच्यानंतर सिलेक्ट द ग्रुप टू विच बिलॉंग्स, आणि तो जो शब्द तयार झालेला आहे मग पर्यायामध्ये त्याचा कोणाशी संबंध आहे बघूया आपण आता या ठिकाणी. आता पहिलं अक्षर ह्याचं काय आहे, यम आहे. दुसरा अक्षर ए, तिसरा अक्षर यन, चौथा अक्षर जी आणि 5वा अक्षर ओ. प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर यम, ये, यन, जी, ओ. मँगो, मँगो म्हणजे आंबा. मँगो म्हणजे काय, आंबा या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आंबा हे उत्तर बरोबर आहे, परंतु पर्यायामध्ये आंबा दिलेला आहे का हो, नाही. मग पर्यायामध्ये काय दिलेलं आहे बघा. पहिला पर्याय व्हेजिटेबल म्हणजे भाज्या, फ्लावर म्हणजे फूल, फ्रूट म्हणजे फळ. आता फ्रूट म्हणजे फळ, मग मँगो काय आहे, फळ आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी दिलेले होते, म्हणजे नमुना प्रश्न दिलेले होते. आता त्या आधारित आपल्याला आता प्रश्न सोडवायचे आहेत. बघूया. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न, फिल इन द ब्लँक्स. फिल म्हणजे भरणे, ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा, फाइंड म्हणजे शोधणे. द ऑब्जेक्ट युज्ड टू स्पीक. युज्ड टू स्पीक बोलण्यासाठी वापरतात ती वस्तू. कशासाठी वापरली जाते, बोलण्यासाठी.
पर्सन व्यक्तीला विदाऊट मीटिंग, एखादा व्यक्ती समोर नसताना किंवा त्याच्याशी न भेटता आपण त्याला किंवा तिला आपण बोलू शकतो. मग कशानं बोलू शकतो? एखादा व्यक्ती समोर नाही पण त्याला बोलायचं म्हणजे आपण कशानं बोलतो? मोबाईलने बोलतो, बरोबर आहे. परंतु मोबाईलला दुसरा एका अगोदर लँडलाईन होते, त्याला टेलिफोन असं म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं? टेलिफोन. मग टेलिफोनची स्पेलिंग काय आहे? TELEPHONE, बरोबर आहे टेलिफोनची स्पेलिंग. म्हणजे अशा पद्धतीनं टेलिफोन हा शब्द आहे या ठिकाणी. म्हणजे पहिलं अक्षर आणि चौथं अक्षर 1 2 3 4 TELE, नाही ELE पाचवं अक्षर P, म्हणजे T आणि P. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. ओके. दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा. दुसरा प्रश्न, रिअरेंज म्हणजे क्रमाने मांडणे. पुन्हा क्रम लावणे त्याचा. गिव्हन लेटर खाली दिलेल्या अक्षराचा. करेक्ट ऑर्डर, ऑर्डर म्हणजे क्रम, योग्य क्रम लावा. अँड आणि सिलेक्ट, सिलेक्ट म्हणजे निवडा. द नेम ऑफ बर्ड, बर्ड म्हणजे पक्षी. म्हणजे हे जे खाली 4 अक्षरे दिलेत ना RCWO, ह्याच्यापासून यापासून एक कशाचं? पक्षाचं, पक्षाचं नाव तयार होतं. पक्षाचं नाव का तयार होईल? CROW. क्रो म्हणजे काय? कावळा. काव 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 कावळा. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. चला खूप सोपा प्रश्न पुढचा आपण. BODY याचा आकार बघा. B आणि D ओळखायचं आणि Y खाली. तसं PLAY म्हणजे अगोदर खाली पाहिजे. PLAY म्हणजे या ठिकाणी P खाली, A वरी, A मध्येच आणि Y खाली. म्हणजे पर्याय क्रमांक काय येईल? दुसरा येईल. बरोबर आहे का? PLAY पर्याय क्रमांक दुसरा. त्यानंतर चौथा प्रश्न बघा. चूज म्हणजे निवडणे. करेक्ट नेम बरोबर नाव. फास्टेस्ट मीन्स ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय हो? दळणवळण, वाहतूक. बरोबर आहे. वाहतुकीचे प्रकार कोणते? जल वाहतूक, वायू वाहतूक आणि रस्ते वाहतूक. बरोबर आहे. जल वाहतूक, वायू वाहतूक आणि रस्ते वाहतूक असे 3 प्रकार आहेत. मग सगळ्यात जलद काय आहे सांगा बरं? सगळ्यात जलद जल, वायू का रस्ते? बरोबर आहे. जर आपण हेलिकॉप्टर किंवा विमानानं जर गेलो तर सर्वात जलद आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणजे या ठिकाणी प्रवासाचं जलद साधन कोणतं आपल्याला ओळखायचं आहे. तर विमानाला काय म्हटलं जातं? एरोप्लेन. मग एरोप्लेनची स्पेलिंग काय आहे? एरोप्लेनची स्पेलिंग AEROPLANE. बरोबर आहे. AEROPLANE. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा. पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी AEROPLANE. पुढचा प्रश्न 5वा. सिलेक्ट निवडा. प्रॉपरली मॅच्ड पेयर्स. पेयर्स म्हणजे जोडी, प्रॉपरली म्हणजे योग्य, मॅच्ड म्हणजे जुळणे, पेयर्स म्हणजे जोड्या. ऑप्शन 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 पर्याय. तोच प्रश्न पुन्हा एकदा आलेला आहे बघा, वरच्या सारखाच प्रश्न. TABL बघा. म्हणजे T वरी, A इथेच, BL आणि E खाली. म्हणजे या ठिकाणी पहिल्याचं तिसरं येणार. चेअर HAIR म्हणजे दुसऱ्याचं 1 येणार. आणि EAGLE G खाली, L वरी म्हणजे तिसऱ्याचं B येणार. म्हणजे पहिल्याचं C, दुसऱ्याचं A आणि तिसऱ्याचं B. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला. पर्याय क्रमांक या ठिकाणी काय येणार? पहिला येणार. पुढचा प्रश्न 6वा. 6वा प्रश्न बघा.
rearrange the given letters order to find the name of the person selling groceries. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, गिवन लेटर्स करेक्ट ऑर्डर, रिअरेंज म्हणजे क्रमाने लावा, अक्षराची योग्य मांडणी करा, करेक्ट ऑर्डर क्रम लावा, फाइंड द नेम ऑफ पर्सन सेलिंग ग्रोसरीज म्हणजे ग्रोसरीज म्हणजे किराणा माल विकणारे, म्हणजेच काय, अ पर्सन हू सेल्स फूड अँड स्मॉल हाऊस होल्ड गुड्स, म्हणजे या ठिकाणी असा व्यक्ती जो लहान किरकोळ विक्रेता लहान लहान वस्तू तो विकतो असा, तर त्याला का म्हटलं जाते, GROCER. बघा या ठिकाणी कन्फ्यूज खूप होतं, तेच अक्षर पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे दिलेले आहेत, पुढे मागे. GROCER ग्रोसर म्हणजे किराणा माल विकणाऱ्याला ग्रोसर असं म्हटलं जातं. आता हे जे असे नवीन शब्द येतात ना, हे शब्द लगेच तुम्ही वहीमध्ये लिहून घेतले पाहिजेत. ग्रोसरीज किराणा माल, सेलिंग पर्सन सेलिंग ग्रोसरीज किराणा माल विकणारा, किराणा माल विकणारा म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. 7 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, रिअरेंज योग्य मांडणी करा, गिवन लेटर्स फ्रॉम मिनिंगफुल वर्ड, चूज द करेक्ट ऑप्शन, चूज म्हणजे निवडणे, योग्य पर्याय निवडा. इथे या ठिकाणी काही अक्षरे दिलेली आहेत पण ते क्रमाने नाहीत, त्याची योग्य मांडणी आपल्याला करायची आहे. खाली जर शब्दाकडे पाहिलं तर रंग, रंग COLOUR, कलर म्हणजे काय, रंग, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येणार, 3. पर्याय क्रमांक 3. ओके, पुढचा प्रश्न बघा, 8वा प्रश्न, सिलेक्ट द ऑड वर्ड, ऑड म्हणजे का हो, वेगळा, गटात न बसणारा, इन ईच ग्रुप, या ठिकाणी ग्रुप दिलेत 1 2 3 4 हे ग्रुप दिलेले आहेत आणि प्रत्येक गटामधला एक वेगळा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. पिक आउट द फर्स्ट लेटर, आणि जे तुम्ही वेगळे शब्द आहेत ना त्याचं पहिलं अक्षर, पहिल्या अक्षरापासून प्रत्येक गटातलं एक नवीन शब्द तयार होते, आणि तो शब्द आहे प्रिसियस मेटल. बघा एक या ठिकाणी शब्द आलेला आहे प्रिसियस म्हणजे मौल्यवान धातू, प्रिसियस म्हणजे मौल्यवान, शब्द लिहून घ्या तुम्ही, मौल्यवान प्रिसियस, आणि मेटल म्हणजे धातू, बरोबर आहे का, मौल्यवान. आपण म्हणतो ना सोनं चांदी हिरे, बरोबर आहे, त्या पद्धतीनं मौल्यवान रत्न. ओके, आता या ठिकाणी बघा प्रत्येक गटातला पहिला काय आहे, फॅन, फॅन मॅट, फॅन म्हणजे पंखा, मॅट म्हणजे चटई, ग्रास म्हणजे गवत, टेबलला टेबल. आता हे फॅन मॅट टेबल हे एक आपल्या घरामध्ये असतात किंवा शाळेमध्ये असतात, चटई शाळा किंवा टेबल घरामध्ये असतो, म्हणजे ह्या ठिकाणी वेगळा कोण आहे हो, ग्रास आहे, त्याचं पहिलं अक्षर कोणतं, G. त्याच्यानंतर क्रो कावळा, ऑक्स बैल, स्पॅरो चिमणी, पिकॉक मोर, मग ह्याच्यामधलं सगळे पक्षी आहेत परंतु ऑक्स काय आहे, बैल, बरोबर आहे. पुढे बघा बेंच चेअर ब्लॅकबोर्ड, हे शाळेमध्ये असतात तिन्ही पण. लेमन असतं का शाळेमध्ये, तुम्ही म्हणसाल सर असतं, सरांना लिंबू सरबत आणून द्यायला, ते रोज पेत नाहीत ते, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी यल पहिला अक्षर. लॉयन बियर टायगर, हे 3 लॉयन म्हणजे सिंह, बियर म्हणजे अस्वल, टायगर म्हणजे वाघ, बरोबर. तर या ठिकाणी चौथा आहे कुत्रा, तो काय जंगली प्राणी नाही, पाळीव प्राणी आहे तो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, गोल्ड तयार झालं, गोल्ड. ओके, पुढचा प्रश्न 9वा, कंप्लीट द नेम, कंप्लीट म्हणजे पूर्ण करा, थिंग, थिंग म्हणजे वस्तू, थिंग म्हणजे वस्तू, वी यूज आपण वापरतो, कलेक्ट द वेस्ट, वेस्ट म्हणजे जे काही वाया टाकाऊ वस्तू, टाकाऊ, वेस्ट म्हणजे
वाया बिनाकामाचे जे कचरा ते असतो त्यासाठी ती वस्तू आपण वापरतो. कशात वस्तू आपण ते कचरा टाकतो? डस्टबिन. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न या ठिकाणी, सिलेक्ट द नेम ऑफ अ टॉय फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून खेळण्याची वस्तू निवडा. सिलेक्ट म्हणजे निवडणे, नेम म्हणजे नाव, टॉय म्हणजे खेळणी, गिवन ऑप्शन दिलेला पर्याय. तर या ठिकाणी TOP टॉप म्हणजे भोवरा. टॉप म्हणजे काय येतो? भोवरा. आणि पॉट म्हणजे भांडे. पॉट म्हणजे भांडे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 येतो. आता या ठिकाणी बघा 11वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक मिनिंगफुल वर्ड. या ठिकाणी दिलेल्या अंकाची योग्य क्रमाने मांडणी करायची आहे आणि त्यापासून मिनिंगफुल अर्थपूर्ण शब्द. मेक म्हणजे बनवणे, मिनिंगफुल वर्ड म्हणजे अर्थपूर्ण शब्द. कसा पण शब्द नाही तयार करायचा. आता या ठिकाणी शब्द तयार करत असताना बघा या ठिकाणी 1 ला ए, 2 ला आर, 3 ला ई, 4 ला एफ, 5 ला टी, व्ही ला 6 ला व्ही, 7 ला आय, 8 ला यू, 9 ला ओ. तर अशा पद्धतीत या ठिकाणी काही अंकाला शब्द दिलेले आहेत. परंतु आता आपल्याला शब्द माहीत पाहिजे तो, म्हणजे निदान आपल्याला हे जे अक्षर आहेत ए, आर, ई हे जे अक्षर आहेत ते बघून कोणता शब्द तयार होतो का हे आपल्याला समजलं पाहिजे. मग कोणता शब्द तयार होतो या ठिकाणी? हां, एक शब्द या ठिकाणी तयार होतो बघा. काय होतो बघा? फेवरेट शब्द. फेवरेट. F A V O U R I T E. F A V O U R I T E. बरोबर आहे का? F A V O U R I T E. बघा बरं, F ला क्रमांक काय आहे? F ला क्रमांक 4, A ला क्रमांक 1, व्ही ला क्रमांक 6, ओ ला क्रमांक 9, यू ला क्रमांक 8, आर ला क्रमांक 2, आय ला क्रमांक 7, टी ला क्रमांक 5 आणि ई ला क्रमांक 3. म्हणजे 41, 69, 82, 753. हो का? पर्याय क्रमांक 2 41, 69, 82, 753. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? असा शब्द आठवला पाहिजे. फेवरेट असा शब्द आपल्याला आठवला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2. चला पुढचाही प्रश्न त्याच पद्धतीचा विचारलेला आहे. आता इथं बघा JY म्हणजे या ठिकाणी हा एक शब्द आहे बघा. या ठिकाणी कोणता? जॉर्नी. JOURNEY असंच आहे ना? जॉर्नी. बरोबर आहे. तर बघूया या ठिकाणी जे चा क्रमांक काय आहे? 4 आहे. ओ चा क्रमांक काय आहे? 1 आहे. यू चा क्रमांक काय आहे? 5 आहे. आर चा क्रमांक काय आहे? 2 आहे. एन चा क्रमांक काय आहे? 6 आहे. आणि ई चा क्रमांक काय आहे? 3 आहे. आणि वाय चा क्रमांक काय आहे? 7 आहे. म्हणजे 41, 52, 637. म्हणजे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 41, 52, 637. ओके. बघा हा प्रश्न आणि हा प्रश्न सेमच आहे बघा. पण अक्षर फक्त इकडे दिलेली आहेत. इथं पण हा 2021 ला पडलेला प्रश्न आहे का? हा 2021 ला पडलेला प्रश्न आहे. हा 2019 ला पडलेला प्रश्न आहे.
आणि बघा डबल प्रश्न आलेला आहे हा 2018ला पण विचारलेला आहे आणि 2021ला पण फेवरेट हा शब्द इथं पण त्याच पद्धतीने आहे बघा फेवरेट हा शब्द पण अक्षरं वेगवेगळी दिलेली आहेत. इथं अक्षरं वेगवेगळी दिलेली आहेत या ठिकाणी ARO आणि या ठिकाणी अक्षरं वेगवेगळी दिलेली आहेत. बरोबर आहे. इथं त्याच पद्धतीनं FAVOURITE FAVOURITE त्याच पद्धतीनं Fचा क्रमांक आहे 3, Aचा क्रमांक आहे 2, Vचा क्रमांक आहे 1, Oचा क्रमांक आहे 8, Uचा क्रमांक आहे 6, Rचा क्रमांक आहे R कुठे गेलो Rचा क्रमांक 7 आहे वाटतं, Iचा क्रमांक 5, Tचा क्रमांक 4 आणि Eचा क्रमांक 9. 32 18 67 549 32 18 67 549 या ठिकाणी 13व्याचं 1. अशा पद्धतीचं हे अतिशय सोपं प्रकरण परंतु विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं 5वी स्कॉलरशिप. तर या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच स्कॉलरशिप संबंधित नवोदय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या जवळच्या जे काही मुलं 4थीपासून तयारी करणारी आहेत, 4थीचे मुलं म्हणजे जे सध्या 5वीला जाणार आहेत त्यासाठी आतापासून तयारीसाठी आपले हे चॅनल अतिशय उपयोगी ठरणार आहे. त्या सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.